आज आपण बनवतो आहे मिक्स व्हेजिटेबल ढोकळा। त्याच्यासाठी हा बारीक रवा घेतला आहे, एकदम बारीक रवा, आणि एक वाटी दही टाकलं आहे। आणि ह्या वाटीने जी याच्यामध्ये मी वाटी ठेवली आहे त्या वाटीने मी रवा मोजून घेतला आहे। तर एक वाटीला मी अर्धा वाटी दही घेतलं आहे आणि याच्यामध्ये मी भाज्या घालणार आहे। हे घालणार आहे, बीन्स घालणार आहे, गाजर घालणार आहे, शिमला मिरची, आणि हा थोडा हाफ क्रश करून घेतलेला मक्का आहे, कॉर्न आहे, स्वीट कॉर्न आहे, तर तो पण यात टाकणार आहे। आणि आला मिरचीची पेस्ट आहे, आणि लागल्यास अजून दही घेणार आणि लागेल तेवढं पाणी टाकून मध्ये ढवळून घेणार मी। आता मी हे दही घालून घेतलं आहे। आपण ह्याच्यामध्ये आता हे सगळं घालून झाल्यानंतर मी एक एक वस्तू घालून झाल्यानंतर दाखवते। आता हे बघा, आपलं बॅटर असं रेडी झालेलं आहे। हे पहा, थोडं पाणी घालून आता ह्याला पातळ केलं आहे बघा। हे असं पोरिंग कन्सिस्टन्सी केलेलं आहे, म्हणजे असं छानपैकी असं हे बघा असं पडतं आहे याच्यातून। मग अशी घट्ट होतं ना, असं छानपैकी पडतं आहे। तर आपण आता ही इनोची पूर्ण पुडी घालून घेणार आहे याच्यामध्ये, हे पहा, आणि याच्यावर थोडंसं असं पाणी घालून घेणार आहे, हे पहा। आणि आता हे प्रोसिजर आपल्याला पटापट करायचं आहे, तर हे मी दाखवते। आता हे ढोकळ्याचं बॅटर 10 मिनटं मी रेस्ट करून घेतलेलं। आता यात थोडासा हिंग घातला आहे, हळद घातली आहे, आता आलं मिरचीची पेस्ट टाकणार आहे त्याच्यामध्ये। आपल्याला जेवढं तिखट खायचं असेल तेवढं। आता ही आलं मिरचीची पेस्ट टाकली आहे मी। आलं मिरचीची पेस्ट टाकून झाली आहे, तर हे थोडं ढवळून घेते मस्तपैकी असं। आणि आता या भाज्या सगळ्या आहेत ना, या सगळ्या भाज्या टाकून घेते। सगळ्या भाज्या मी आता अशा टाकून घेतल्या आहेत आणि आता छानपैकी ढवळून घेणार। नाही, चवीपुरतं याच्यात मीठ घालते मी, हे पहा, अजून थोडंसं लागेल बस। हे छान असं एकजीव करते, आणि मी ढोकळ्याच्या थाळीला आधीच तेल लावून घेतलेलं आहे। आता हे जरा घट्टसर आहे ना, तर आता अजून थोडंसं पातळ करावं लागणार, कारण एक 10 मिनटं रेस्ट दिली होती आपण याला, तर त्याच्यामुळे छान असा आपला रवा फुललेला आहे, आणि त्याच्यामुळे आता हे घट्टसर झालं आहे। आता याच्यात थोडंसं म्हणजे पाणी टाकणार आहे मी, आणि हा हेल्दी ढोकळा आहे मस्तपैकी असं छान सगळ्या प्रकारच्या याच्यात भाज्या घालून घेतल्या आहेत आपण। आणि आता हवी तर तुम्ही साखर पण टाकू शकता, थोडं आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी। जर जास्त दही आंबट किंवा ताक आंबट असेल ना, तर याच्यामध्ये थोडीशी तुम्ही साखर टाकू शकता। आता याच्यामध्ये मी असा ढोकळा थोडासा असा घशाला कधी कधी हे होतो ना, बसतो, तर त्याच्यामध्ये आपण आता 1 चमचा तेल घालून घेणार आहे। आता भाजी मस्तपैकी मिक्स झाली आहे छानपैकी। आता आपण यात थोडं पाणी पण घालणार आहे, आणि 1 चमचा तेल घालणार आहे, आणि मग ह्याच्यामध्ये इनो घालणार आहे। आता हे पहा, आपण याच्यावर लाल मिरची थोडीशी स्प्रिंकल केली आहे, आणि हे आता वाफवायला ठेवलं आहे। आता याच्यावर झाकण ठेवूया, आणि फास्ट गॅस केला, आणि फास्ट गॅसवर आपल्याला आता 10-15 मिनटं हे वाफवून घ्यायचं। आणि अर्धं मी होतं ते ह्या कुकरमध्ये लावलेलं आहे, तर आता 10-15 मिनटानंतर आपण पाहू। 10 मिनटानंतर आता आपला ढोकळा रेडी झालेला आहे। हे बघा, मी चाकू घालून बघते, हे बघा क्लीन आला ना, काहीच दिसत नाही याला चिटकलेलं, म्हणजे हा मस्तपैकी असा झालेला आहे। आता थंड झाल्यावर आपण ह्याचे काप करून घेणार आहे, तर आता थंड व्हायची वाट बघूया। हा पहा, आपला ढोकळा आता मस्तपैकी असा रेडी झालेला आहे। याच्यावर मी मोहरी आणि तीळ आणि कढीपत्ता हिंगाची फोडणी दिलेली आहे। हा बघा, हा कुकरच्या डब्यामध्ये मी लावला होता, कुकरमध्ये ठेवला होता, आणि हा कढईमध्ये ठेवला होता। हा मस्तपैकी असा मी कापून पण घेतलेला आहे, आणि मस्त असा फ्लफी झाला आहे। दाखवते तुम्हाला मी एक काढून, हे बघा किती मस्तपैकी असा नरम असा लुसलुशीत झालेला आहे, आणि सगळ्या भाज्या याच्यामध्ये
मिक्स केलेले आहेत मी. म्हणजे पौष्टिक ढोकळा आहे आपला, छान. म्हणजे रात्रीच्या वेळेला असं हलकं फुलकं खायचं असेल तर आपण हे खाऊ शकतो. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि या आमचा ढोकळा खायला. आपला ढोकळा किती मस्तपैकी रेडी झालेला आहे. याच्यावर मस्त तिळाची, मोहरीची आणि कढीपत्त्याची फोडणी घातलेली आहे आणि मिक्स व्हेज ढोकळा रेडी झालेला आहे. तर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि या खायला आमचा ढोकळा. आणि कसा वाटला तो आम्हाला कमेंट्स करून सांगा. बाय बाय.